नागपूरमधील रामटेक तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। मनसर रामटेक मार्गावरील माणूभाऊ आश्रमासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला चिरडले। या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली। यामुळे संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे 1.5 ते 2 तास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। रामटेक झोपडपट्टी येथील रहिवासी केशव सीताराम कोळापे मनसर येथील मणुभाऊ पंथ आश्रमाजवळून जात असताना मनसरकडून रामटेकच्या दिशेने रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्याला जोरदार धडक दिली। या धडकेत केशवच्या डाव्या हातावरून टिप्परचे चाक गेल्यामुळे त्याचा हात पूर्णपणे निकामी झालाय। घटनेची माहिती तात्काळ ओरिएंटल टोल प्लाझाचे डॉक्टर गजभिये यांना देण्यात आली। त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन सुरू केले। त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रामटेक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका होती। घटनास्थळी उपस्थित असलेले रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। त्यामुळे सुमारे 1.5 ते 2 तासानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली। आज 4:30च्या दरम्यान मनसर रामटेक रस्त्यावरती मानभाऊ आश्रमच्या अपोजिट साईडला एक केशव सीताराम कोळापे माजरा गाव आहे वरोरा तालुक्यातलं, तिथल्या व्यक्तीचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। ट्रकने ॲक्सिडेंट झालेला आहे। ट्रकसुद्धा पकडण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी सतीशभाऊ डोंगरे असतील किंवा गजूभाऊ यादव असतील, यांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून पूर्ण दोन्ही बाजूचे ट्रॅफिक जाम केली होती। त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस आणि तहसील कार्यालयामार्फत आम्ही आलो। त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवळजवळ एक 3 ते 4 हजार लोक दर पौर्णिमेला या ठिकाणी असतात। रविवारी या ठिकाणी गर्दी असते आणि या लोकांना समोरच्या मठामध्ये आश्रममध्ये जाण्याकरता रस्ता क्रॉस करायला लागतो। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी त्या दिवशी पौर्णिमेला आणि रविवारी पोलीसचा या ठिकाणी बंदोबस्त राहील। त्यानंतर आपल्या मनसर चौकामध्ये ट्रॅफिक जास्त असते, त्या ठिकाणी सुद्धा मोठा चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिकचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करता लावण्यात येते। आणि जो मनसरपासून रामटेकपर्यंतचा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवे, या ठिकाणी वरचे स्ट्रीट लाईट आहेत ते कधी बंद असतात। त्याबाबत सुद्धा जगताप जे आहेत डेप्युटी इंजिनियर नॅशनल हायवे, त्यांच्याशी बोललो आहे मी स्वतः आणि त्या 3-4 मागण्या आहेत त्या पूर्ण होतील। आणि जो व्यक्ती याच्यामध्ये अपघातात ज्याला गंभीररित्या जखमी झालेला आहे, तो ट्रक पकडलेला आहे, त्याच्या ट्रक मालकाशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे। ते सुद्धा त्या संबंधित व्यक्तीचा दवाखान्यातला सर्व खर्च ते देण्यास तयार आहेत आणि नियमानुसार संबंधित ट्रक मालक आणि ड्रायव्हरवरती कारवाई होईल। त्यांची अवस्था सिरियस आहे। त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं आहे, प्रथमोपचारासाठी केलेलं आहे। तिथून त्यांना रेफर नागपूरसाठी केलेलं आहे। त्यांच्या हेड इंजुरी आणि एक हाताला लागलेला आहे आणि परिस्थिती गंभीर आहे। NTV न्यूज मराठी, नागपूर।